तिकडे जळगावच्या 40 गावात ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। या पावसामुळे शेतीचं नुकसान झालंय, पिकं वाहून गेलेली आहेत। 40गाव तालुक्यामधील कळमडू या गावासह परिसरातील 200 ते 300 शेतकऱ्यांच्या पिकांसह शेतजमीन खरडून वाहून गेली आणि त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। पंचनामे करून तातडीनं आर्थिक मदत देण्याची मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावच्या 40 गावात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस बरसतोय। ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे अनेक भागांना याचा फटका बसला। खास करून ग्रामीण भागामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जळगावच्या भडगाव तालुक्यात मोठं नुकसान झालं। शिवडी गावाजवळ गिरणा नदीवरील जामदा डाव्या कालव्याचा मातीचा भराव वाहून गेला। त्यामुळे कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडून थेट परिसरातील शेतांमध्ये शिरलंय। पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। तसंच एरंडोल येवला राज्य मार्गावरील वाहतूक सुद्धा ही विपरीत झाली आहे। तर जळगावमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि भडगाव तालुक्यामध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शिवडी गावाजवळ गिरणा नदीवरील जामदा डाव्या कालव्याचा मातीचा भराव सुद्धा वाहून गेलाय। त्यामुळे वाहतुकीवरती परिणाम झालाय। तिकडे अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या पार्श्वभूमीवर अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि आमदार प्रताप अडसड यांनी थेट बाधित भागात जाऊन पूर परिस्थितीची पाहणी केली आहे। धामक परिसरामध्ये पावसाच्या मुसळधार माऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे। शेतात पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय। जिल्हाधिकारी आणि आमदारांनी बाधित क्षेत्राला भेट दिली, तिथल्या नागरिकांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे। शेती पिकं पाण्याखाली गेली आहेत, काही घरांचंही नुकसान आहे। स्वतः जिल्हाधिकारी आशिष येरेकर सर आणि आमदार प्रतापदादा अडसड ऑन रोड आहेत, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतात। सर, काय प्रतिक्रिया? आता आज आपण सर्व धामक या गावामध्ये उभे आहे आणि काल संध्याकाळच्या सुमारास जो पाऊस चालू झाला होता, की अगदी आज सकाळी अर्ली मॉर्निंगपर्यंत जो पाऊस होता, साधारणतः 250 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस या भागामध्ये 24 तासामध्ये पडला। आणि हे जे गाव आहे हे बेंबळा आपला जो प्रकल्प आहे त्याच्या बॅकवॉटरचा पण याला थोडासा फटका बसतो असं हे गाव आहे, कारण बेंबळा नदी पण बाजूनी वाहते। तर आम्ही पूर्ण पाहणी केली। कालपासून आम्ही इथल्या सरपंचांच्या आणि इथल्या ग्रामस्थांच्या त्या ठिकाणी संपर्कात होतो आणि आमदार साहेब सुद्धा संपर्कात होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हे ॲटलिस्ट या गावामध्ये काही जीवितहानी होऊ नये याच्यासाठी तातडीने काल उपाययोजना केल्या आणि सरपंचांचं पण इथे विशेष त्याला सहकार्य लाभले की त्यांनी जे बुडीत क्षेत्रातले त्या ठिकाणी घरं होते ते त्यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर लोकांच्या घरी त्यांना हलवलं। त्यामुळं कुठली जीवितहानी वगैरे आपण इथे झालेली नाही। आजपासून शासनाच्या वतीने जे काही आर्थिक सहाय्य आहे किंवा अन्नधान्याच्या रूपाने या सगळ्या गोष्टी निश्चितपणे होतील। आणि हे एकच गाव नाही तर मग मंगरूळ चवळ आहे, सालोड आहे, तिकडे गोळेगाव, धानोरा, शिंगरा, बरेच गावं सांगता येतील। तर अशा सगळ्या गावांना त्याचा फटका बसलाय। त्या प्रत्येक गावांमध्ये सगळीकडे मग चांदूर रेल्वेमध्ये आहे, धामणगाव रेल्वेमध्ये आहे। धामणगावमध्ये थोडं प्रमाण कमी आहे, परंतु हे जिथं जिथं नुकसान झालं त्या सगळ्यांनाच जिल्हाधिकारी महोदय आणि एसडीओ मॅडमने निर्देश दिलेले आहे की सगळीकडे पंचनामा करावा आणि जे ऍक्च्युअल नुकसान झालेलं आहे त्याचा अहवाल शासनाकडे जाऊन त्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ सगळ्या ज्यांना ज्यांना यामध्ये फटका बसला आहे त्या सगळ्यांना याचा शासकीय माध्यमातून जे काही लाभ देता येईल नियमानुसार ते सगळे देण्याचा आम्ही प्रयत्न करू।